जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुती समोरील बंडखोरीचं संकट हे अद्यापही कायम आहे। शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी निवडणुकीतनं माघार घेण्यास स्पष्ट नकार देत शेवटपर्यंत मैदानात राहण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे। नाशिकमधील बंडखोरीवर कारवाई झाली नाही, त्यामुळे आपलीही नाराजी कायम असल्याचे त्यांनी सांगितलं। त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। आपल्यासोबत खरं तर अपक्ष उमेदवार रेश्मा काळेताई आहेत। ते काय सांगणार? एकीकडे महायुतीमधून निवडणूक लढवली जाणार असे एक चित्र असताना आपण या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे आणि अखेरच्या क्षणापर्यंत आपली उमेदवारी आपण कायम ठेवली आहे। हे बघा, आता तुम्ही म्हटलं की बंडखोरी हे शब्द खरं तर त्यांच्यापासून आलेले आहेत। नाशिकमध्ये ही बंडखोरी पहिले झालेली आहेत। माझा फॉर्म 2:53 भरलेला आहे, म्हणजे त्यांच्या नंतर माझा फॉर्म भरलेला आहे। हे बंडखोरी शब्द त्यांच्याकडून आलेली आहेत, म्हणून मी पण समोर जायला तयार आहेत आणि मी सुद्धा हे माझं एक कायम ठेवलेलं आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी काही चर्चा झालेली होती आपल्या वरिष्ठ नेत्यांशी किंवा भाजपच्या नेत्यांशी? चर्चा जरी झाली पण मी माझ्या निर्णयावर ठाम आहेत। मी पाठिंबा देणार नाहीत। मी माझं लढाई पूर्णपणे लढेल आणि शेवटपर्यंत लढेल। नाराजी कायम आहे आपली? नाराजगी 100% आहेत, कारण की त्यांना बंडखोरी सुरुवात केलेली आहे आणि मी सुद्धा त्याच्यावर ठाम राहील की मी सुद्धा पूर्णपणे माझी लढाई कायम ठेवेल। या लढाईमध्ये एक तो जीतेंगे या हारेंगे। एकंदरीतच गोकुळ गीते यांनी नाशिकमध्ये करता आपलं बंडखोरी जी आहे ती कायम ठेवली। त्याच पार्श्वभूमीवरती जळगावमध्ये जे आहे रेश्मा काळे यांनी देखील भाजपसमोर जे आहे बंडखोरी करून आवाहन निर्माण केलेलं आहे। आपण ही निवडणूक लढणार आणि मतदार आपल्याला आपल्या पाठीशी उभं राहणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।